नुकतीच पारनेर तालुक्यातून एक अतिशय संतापजनक अशी बातमी समोर आलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये एक ढवळपुडी म्हणून गाव आहे. या गावामध्ये एक बुवा आला आणि त्यानं गावकऱ्यांना सांगितलं की मला इथं एक वारकरी संस्था उभा करायची आहे. मी तुमच्या मुलांना छान वारकरी गोष्टी शिकवल. गावकऱ्यांनाही वाटलं की आपली मुलं ही 4 अभंग शिकतील, 4 गोष्टी शिकतील आणि त्यामुळे यांनी त्याला राहायला जागासुद्धा दिली. आता ह्या बुवाचं नाव मूळतः गुंजाळ आडनाव होतं आणि यांनी नगर जिल्ह्यामध्ये थोरात आडनाव हे जास्त चालतं म्हणून स्वतःचं नाव अण्णासाहेब थोरात म्हणून सांगितलं आणि अण्णासाहेब थोरात महाराज अशी त्यांना ओळखसुद्धा नगर जिल्ह्यामध्ये भेटली. आता गावोगावी कीर्तन केले, सगळ्या अध्यात्म सांगितलं, अभंग सांगितलं, त्यामुळे लोकांचा विश्वास ह्या महाराजांवरती बसला आणि त्यांनी त्यांच्या वारकरी संस्थेमध्ये आपली मुलं ही भरती केली. जवळजवळ 20 ते 22 मुलं ही त्यांच्या संस्थेअंतर्गत शिकत होती. त्यामध्येच एक मुलगी होती जी म्हणजे ज्यांनी ह्या महाराजांना राहायला घर दिलं होतं त्यांचीच एक मुलगी यांच्या त्या शाळेमध्ये शिकायला होती आणि त्या मुलीचा भाऊ यांच्या वारकरी संप्रदायातील जी संस्था होती त्याचा सचिव होता, नोकरीला होता. असं व्यवस्थित असं ह्या अण्णासाहेब थोरातचं चाललं होतं. कीर्तन चालू होतं, सगळ्या गोष्टी चालू होत्या. परंतु ह्या चांगल्या गोष्टीमागं एक भयंकर गोष्ट अशी होत होती, ती म्हणजे 2016ला हा व्यक्ती पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावामध्ये आला होता आणि तेव्हापासनं हा तिथं राहतोय. 2022मध्ये या माणसानं ती जी मुलगी होती जिच्या घरी हा राहत होता त्या मुलीला तिच्या घरी म्हणजे 2022मध्ये यांनी दुसरं घर घेतलं तिथेच त्यांच्या आजूबाजूला आणि तिथं त्या मुलीला छोट्याशा किरकोळ कारणावरनं हा घरी बोलवत असे. तिच्यावरती वेगवेगळे अत्याचार ह्या माणसांनी केले, बऱ्याचशा गोष्टी केल्या. परंतु ह्या सगळ्यांची परिसीमा ओलांडली ती 10 मार्च रोजी. 10 मार्चला यांनी त्या मुलीला फोन केला आणि घरी बोलवलं. ज्यावेळेस याची बायको घरी नसायची त्यावेळेस हा तिला फोन करून बोलवायचा आणि तिच्यासोबत वाईट गोष्टी करायचा, विकृती करायचा. ती मुलगी घाबरून त्याला म्हणजे ह्यांनी बोलवलं की तिथे जात होती. 10 मार्चला शेवटी तिने धडा करून त्यांना सांगितलं की मी येणार नाही आणि मग त्यावेळेस ह्या महाराजांनी त्या मुलीला अशी धमकी दिली की तू जर आत्ता आली नाहीस तर तुझ्या आईवडिलांना मी मारून टाकेल आणि तुझ्या भावाला सुद्धा नोकरीवरून काढून टाकल. भीतीपोटी ही मुलगी त्या माणसाच्या म्हणजेच अण्णासाहेब थोरातच्या घरी गेली. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी तिला बांबूनी फटके मारले की तू मी बोलवल्यानंतर का येत नाहीस, असं करून तिचे म्हणजे बऱ्यापैकी तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिला नंतर स्वयंपाकघरातनं त्यानं पक्कड जी असते लोखंडी पक्कड ती गरम करून आणली आणि तिला चटके दिले. तिच्या वेगवेगळ्या हातांवर, पायांवर, प्रायव्हेट पार्ट्सवर ते चटके दिले आणि चटके दिल्याच्या नंतर तिच्यावरती काही गैरकृत्यसुद्धा केले. आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी तिला पुन्हा धमकीसुद्धा दिली की हे सगळं प्रकरण तू कुणालाही सांगायचं नाही, नाहीतर मी तुझ्या आईवडिलांना काहीतरी बरं वाईट करेल. आता मुलगी ही घाबरली, घरी आली. 2 दिवस ती रडत होती. तिच्या भावाला समजलं आणि तिनं तिला विश्वासात घेऊन काही गोष्टी विचारल्या. परंतु या मुलीने भीतीपोटी त्या भावाला काहीच सांगितलं नाही. शेवटी त्या मुलीचा मावस भाऊ आला, त्यानं सुद्धा विश्वासात घेऊन तिला अनेक गोष्टी विचारल्या. त्यावेळेस कुठंतरी ती बोलती झाली आणि हे सगळं ऐकून त्या दोन्ही भावांना अक्षरशः धक्का बसला. पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. या कीर्तनकाराच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आणि यांना राहत्या घरातून अटक केलं. आता इथं प्रश्न हा उपस्थित होतो की लक्ष किंवा काय म्हणतात ना, विश्वास हा कुणावर ठेवायचा. मुलींनी म्हणा, आईवडिलांनी म्हणा, समाजाने म्हणा. आज कीर्तनकार जे असतात ते अध्यात्म सांगतात, ओव्या अभंग सांगतात, छोट्या मोठ्या गोष्टी सांगतात, जे आपले महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणा, तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते साध्या सरळ भाषेमध्ये लोकांना कळतील
या पद्धतीत त्या ओव्यांचा अर्थ हे कीर्तनकार सांगत असतात. चांगल्या 4 गोष्टी समाजामध्ये पसरवत असतात. त्यांच्याकडं किती आशेने लोक बघतात. आज गावोगावी सप्ताह बसवण्याची पद्धत आपल्या इकडं आहे. त्या सप्त्यांमध्ये 7 दिवस वेगवेगळे कीर्तनकार बोलवले जातात. खरंच ह्या कीर्तनकारांनी असा धंदा मांडलेला आहे का? आज आपण जर कीर्तनकारांकडे बघितलं तर त्यांच्याकडं मोठमोठ्या गाड्या आहेत, मोठमोठे चांगले चांगले परफ्यूम मारून मोठमोठे बंगले या कीर्तनकारांकडे आहे. भले ती त्यांची कला आहे, त्या कलेतनं ते पैसे कमवत आहेत, परंतु आज जर कीर्तनकार सुद्धा असे नराधमासारखे वागत असतील, म्हणजे एक वागला म्हणजे सगळेच तसे आहेत असा विषय नाही, परंतु कुठल्या गोष्टींकडे आज कीर्तनकाराकडे जेव्हा आपण बघतो तर साक्षात देवस्वरूप आपण त्याला समजत असतो किंवा मानत असतो. तर अशाच लोकांनी अशा गोष्टी करायच्या म्हटल्यावर हे किती अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जे ते अण्णासाहेब थोरात आहे त्याच्याबद्दल अशी सुद्धा माहिती आहे की हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला आहे आणि याचं पोलीस तपासामध्ये ह्या गोष्टी समोर आल्या की अगोदर सुद्धा लग्न झालेलं होतं, तिथून डिवोर्स झाला, याच्यावर अनेक वेगवेगळे गुन्हे सुद्धा दाखल आहेत. आत्ताची जी दुसरी बायको आहे ती 9 महिन्याची गरोदर आहे. असं सगळं असताना इतकं कीर्तन वगैरे देत असताना, सगळ्या गोष्टी चांगल्या असताना असे लोक हे करतात आणि प्रत्येक वेळेस हे मुलींना का टार्गेट करतात हे सुद्धा कळत नाही. खरंच आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इवन भारतामध्ये मुलींची सुरक्षितता ही किती मोठा आणि किती गंभीर प्रश्न आहे. आज ज्या वेळेस आपण खरंच मी पर्सनली सांगते, कीर्तनकाराकडे जेव्हा आपण बघतो तर तेव्हा असं वाटतं की त्याला मोह माया संसार घरदार ह्या गोष्टी नाहीत आणि एकदम असा व्यवस्थित असा तो व्यक्ती आहे. त्याच्याकडे गेलं का आपण त्याच्या पायाला झुकतो, पाया पडतो. आणि अशा लोकांनी ह्या गोष्टी, इवन कोणीच अशा गोष्टी करणं चुकीचं आहे. कीर्तनकार आपल्याला सांगतो परस्त्री काय म्हणतात ना, बहिणी समान. त्यानंतर पिऊ नका, दारू पिऊ नका, हे करू नका, ते करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. आणि या कीर्तनकारांनी अशा गोष्टी करणं खरंच तुम्हाला कुठपर्यंत योग्य वाटतं? आणि ही न्यूज ऐकल्या म्हणजे आत्तापर्यंत बलात्काराच्या किंवा अत्याचाराच्या लिस्टमध्ये सगळ्या प्रोफेशनचे लोक होते, पण आता कीर्तनकार हे सुद्धा त्याच्यामध्ये आले. खरंच ही अतिशय खेदपूर्ण घटना आहे. आणि मला असं वाटतं की खरंच हे गावगावी जे सप्ते असतात, ठीक आहे, गावामध्ये लोकांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, सगळं होतं, परंतु त्या सप्त्यांमधून सुद्धा अनेक गोष्टी घडल्या जातात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. ह्या प्रकरणावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे प्लीज कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.